काय एक नंबर दिसतोय बघा, रेड कलर एक नंबर. इकडून एक ब्रिजचं काम सुरू आहे, तो फूट पण जातो. इकडे ब्रिजवर बी चालू आहे. अरे पण जे गिरगाव माझी वाट लावून ठेवली आहे ना, पहिलेच रस्ते लहान आहे, त्या तुम्ही खोदून ठेवलं आहे. आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी आपण आपल्या सध्याचं प्रेझेंटची वाट लागली. आणि लेफ्ट मारू नका टुवर्ड्स वर्ली सीलिंग, कारण बायकरसाठी पुढे बंद केलं आहे. म्हणजे मी ॲक्च्युली एनफिल्ड बुक केली होती, ती मी कॅन्सल करून ही बुक केली आणि घेतली. का ते तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये सांगतो. आणि इकडे ते यांचं सर्व्हिस सेंटर या गॅस्केट, ओव्हरिंग आणि मग त्याच्यानंतर लेबर कॉस्ट तुम्हाला लागणार नाही. 3 सर्व्हिस बसला मला भूक लागते अशी अवस्था आहे. आपली गाडी आलेली आहे पूर्ण मस्तपैकी वॉश वगैरे करून. फक्त वाट बघतोय कधी ही गाडी आपली आपण कोकणात नेतोय याची वाट बघतोय. फायनली सर्व्हिसचं बिल आलेलं आहे आपला मेल. हे बघा, तर तुम्हाला सांगतो की आपला टोटल खर्च किती झाला आहे ते. नमस्कार मंडळी आणि सुप्रभात फ्रॉम मुंबई. आज तारीख आहे 10 जानेवारी आणि वाजले बरोबर सकाळचे 8:45. तर हा वाला व्हिडिओ असणार खूप खास असणार आहे. आपली फर्स्ट सर्व्हिसिंग ऑफ हार्ले डेव्हिडसन X440. तर आपल्या गाडीला 1 महिना काही झाला कळलंच नाही. आपण काहीतरी गाडी घेतली 15 डिसेंबरला आणि आता 15 जानेवारीला आपलं असणार आहे फर्स्ट सर्व्हिसिंग. ॲक्च्युली इंटरवल कसं असतं ना सर्व्हिसिंगचं, फर्स्ट सर्व्हिसिंग असते 1 महिना किंवा 750 किलोमीटर, मग सेकंड सर्व्हिसिंग 6 मंथ्स किंवा 5000 किलोमीटर आणि थर्ड सर्व्हिसिंग 10,000 किलोमीटर किंवा 1 इयर असं असतं ते. तर ॲक्च्युली 15 जानेवारीला आपला 1 महिना होईल, पण तिकडचा तो सर्व्हिस मॅनेजर तो म्हणाला की आमच्याकडे काही काम सुरू होणार आहे पाईपलाईनचं, तर तुम्ही जरा लवकरच या. म्हणून आपण आज चालू आहे, म्हणजे 10 जानेवारी चालू आहे आपण त्यांच्याकडे सर्व्हिस करायला. तर तुम्हाला ह्या ब्लॉग पाहायला मिळणार आपल्या हार्ले डेव्हिडसन X440ची फर्स्ट सर्व्हिसिंग. कॉस्टिंग काय येणार आहे फर्स्ट सर्व्हिसिंग हे तुम्हाला सांगणार आहे. मग तिकडे जर आतमध्ये आपलं शूट करायला मिळालं तर सर्व्हिसिंग करता तर आपण तुम्हाला दाखवूनच. अलाउड असेल तर ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे, तुम्हाला सांगेन आल्यावर काय जे काय असेल ते. आणि आपलं हार्ले डेव्हिडसनचं तिकडचं सर्व्हिस सेंटर कसं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यांनी आपल्याला बोलवलं काय सकाळी 10-10:30 वाजता. तर आपण वेळ वाया न घालवताना लगेच भेटतो तुम्हाला आता मोटो ब्लॉकचा सेटअपमध्ये. मंडळी आपण निघालो होतो आता आपल्या सर्व्हिंगसाठी. वाजलेत थांबा दाखवतो. ही बघा आपली हार्ले मस्तपैकी अशी उभी आहे. काय एक नंबर दिसतोय बघा, रेड कलर एक नंबर. वाजले आहेत 9:17. मोबाईल होल्डर आहे, चार्ज पण होतोय आणि आपलं कन्सोल आहे. चला गाडीत बसूया आणि निघूया. माझी बायको बघा फुल ऑन डाकू मूडमध्ये आली आहे. फुल ऑन डाकू. चला निघूया. तर मंडळी आपण ऑन द वे आहोत. आपलं सर्व्हिस सेंटर आहे रिचर्ड गॅराज, अंधेरी मोरोळला. मॅपवर टाकलं आहे आपण, तर मॅपवर टाकलं ऑलमोस्ट 55 मिनिट्स. म्हणजे आपण बरोबर 10-20ला पोचू. आणि आय थिंक तो मी सेकंड टाईम आपल्या ह्या हार्लेवर लांब चाललो आहे. लांब म्हणजे अंधेरीपर्यंत, कारण पहिलं होतं नाशिक टू मुंबई, त्यानंतर कुठे लांब गेलोच नाही मी. लाईक बँड्राच्या पुढे पण नाही गेलो. काय होतं ते आपण मुंबईमध्ये फिरवलं, लाईक घर टू ऑफिस, ऑफिस टू घर, मोठं हे चालू होतं. मला आता सुरू करायचे आहेत, मग आपले राईड सुरू करायचे आपल्या हार्लेवर, पण वेळ मिळायला पाहिजे म्हणून जरा इश्यू होतोय. बघू आपण कसं तरी ॲडजस्ट करून राईड सुरू करू, कारण ही खास घेतली आपण राईडसाठी. काय आपलं श्री महालक्ष्मी मंदिर. जय माता दी. इकडे अगोदर डेअरी मिल्कची चॉकलेटची फॅक्टरी होती. आय डोंट नो का हा तोडली वाटत, या साईडला कुठेतरी तोडली इकडे. तर बघा आपलं गाडीने क्लॉक केलं आहे 439 किलोमीटर. जास्त झालेच नाही आहेत. 750ला फर्स्ट सर्व्हिस आहे, पण महिना कंप्लीट होते म्हणून आपण करून घेऊ, टेन्शन नाही. बाकी अजूनपर्यंत मला गाडीमध्ये काही इश्यू जाणवले नाही आहेत. अच्छा तो सांगतो जायला हाजीलीवरून. ओके विल टेक हाजी अली. हां बरं आहे, हाजी अली घेताना तुम्हाला दाखवीन मी की आपल्या हाजी अलीला कितपत काम झालं ब्रिजचं. हे बघा इकडे पाहाल ना, ते बघा ऑलमोस्ट इकडे ब्रिजवर ब्रिज झाले त्या साईडला. बघा इकडे पूर्णपणे. इकडून एक ब्रिजचं काम सुरू आहे, तो फूट पण जातो. इकडे ब्रिजवर बी चालू आहे. म्हणजे आय थिंक जो हाच ब्रिज जाणार सी लिंकला वगैरे असं वाटतं तरी. तर सही आहे, फुल ऑन डेव्हलपमेंट आहे मुंबईमध्ये. नाही डेव्हलपमेंट करा, चांगली गोष्ट आहे, पण डेव्हलपमेंट करताना ॲक्च्युली आपले हाल होतात, कारण रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ट्रॅफिक सॉलिड जाम होतं. म्हणून मुंबईमध्ये बाईक काढायला पण कंटाळा येतो. गाडीचा खूप लांबचा विषय आहे, अशी अवस्था आहे.
आणि हे तर ठीक आहे, जागा तरी मोठी आहे म्हणून काय वाटत नाही. अरे पण जे गिरगाव माझी वाट लावून ठेवली आहे ना, पहिलेच रस्ते लहान आहे, त्या तुम्ही खोदून ठेवलं आहे. याला माणसाने जायचं तरी कुठे, अशी अवस्था आहे. ॲक्च्युली कसं आहे मंडळ, हे जे गोष्टी डेव्हलपमेंट होत आहेत ना, ते मला वाटत ना आपण तरी पाहू, आपली जनरेशन तरी पाहिल, आपले मुलं नक्कीच पाहतील. म्हणजे आपल्या मुलांच्या फ्युचरसाठी आपण आपल्या सध्याचं प्रेझेंटची वाट लागली आणि काय नाही. ठीक आहे, आपले मुलं तरी बघतील, थोडं चांगलं. अच्छा, अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही इकडे आलात या साईडला, वर्ली साईडला ना, आणि बायकर असाल ना, तर या ब्रिजनी तुम्ही स्ट्रेट निघा, या ब्रिजनी स्ट्रेट निघा, किंवा खालून गेला तर स्ट्रेटच जावा, लेफ्ट मारू नका टुवर्ड्स वर्ली सीलिंग. कारण बायकरसाठी पुढे बंद केलं आहे, डायरेक्ट बायकरसाठी म्हणा किंवा गाडीसाठी म्हणा पुढे बंद केलं. डायरेक्ट तुम्हाला तो वर्ली सीलिंगच घ्यायला लागतं, असं आहे ते. तर पुढे रस्ता बंद केला, तुम्ही जर फुटबंद केला तर तो वर्ली सीलिंग घ्यायला लागेल. गाडी असेल तर तुम्ही घ्याल सुद्धा, पडलं गाडी असेल तर तुम्ही घ्याल सुद्धा, पण बाईक असेल तर पुन्हा तुम्हाला परत पाठी यायला लागेल रॉंग वेने, आणि काय नाही. जर कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला मी हा अपडेट दिलेला आहे बघा. म्हणजे इकडून जाऊ नका असं म्हणतोय मी, या साईडने. इकडे रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे बघा, इकडे या साईडला वर्लीचं. इकडे आलो होतो आपण आपली बाईक बुक करायला इकडे आधी, म्हणजे ह्या गाडीच्या अगोदर. तो एक व्लॉग वेगळा बनवणार आहे मी, की मी ॲक्च्युली एनफिल्ड बुक केली होती, ती मी कॅन्सल करून ही बुक केली आणि घेतली. का ते तुम्हाला मी त्या व्लॉगमध्ये सांगेन. मला एक प्रॉपर व्लॉग शूट बनवायचं आहे आपल्या या गाडीबद्दल. मग प्रॉज आणि कॉन जे काय असतील ते तुम्हाला सांगणार आहे मी. बघू, लवकर बनवण्याचा प्रयत्न करू आपण तो फॉलो. म्हणजे यांनी काय, जेणेकरून कसं आहे, आपल्याला काही सामान्य माणसं जे आहेत ना, त्यांच्यासाठी तो व्हिडिओ युजफुल होईल. त्यांना पण कळलं की आपण गाडी खरं घेतली पाहिजे की नको. त्यासाठी जे काय असेल तुम्हाला मी खरं सांगून टाकेन, टेन्शन नाही. गणपती बाप्पा मोरया, श्री सिद्धिविनायक मंदिर. तर मंडळी, आता मी काय करतो ना, आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी जेव्हा आपण त्या रिचर्ड गॅरेजकडे येऊन पोचतो तेव्हाच. तर मंडळी, बरोबर ते 10-20 झाले आहेत आणि आपण फायनली मरोल येऊन पोचलो आहेत. आता ते रिचर्ड गॅरेज दाखवलं का ते अराउंड 4 मिनिट्सवर. आणि जो ट्रॅफिक लागला आपल्याला बापरे अंधेरीला, अरे बापरे हालत झाली खराब, सॉलिड कंटाळा आला. म्हणजे अंधेरीपर्यंत परफेक्ट आलो, पण अंधेरीनंतर ब्रिजच्या खाली आपण आलो, तिकडे जाम ट्रॅफिक, तिथपासून त्या इथपर्यंत मजबूत ट्रॅफिक. चला आता इथून दाखव 4 मिनटं. हो, आम्ही पण कंटाळली पाठी बसून पैसा का दाखवता सिरियसली. तर आता रिचर्ड गॅरेज दाखवतो, इकडून परत एक राईड दाखवतो आपल्याला. हां, म्हणजे जे आपण ॲक्च्युली 10-20ला पोचणार होतो, तर आपण 10:30ला पोचतोय. 10 मिनटं आपण ट्रॅफिकमध्येच गेली, अशी अवस्था आहे. वा, एकदम ॲटीत लोक चालतात, एकदम ॲटीत. 5 मिनटात. थांब रे. हे बघा, हे रिचर्ड गॅरेज इकडे आता जायचं आपल्याला आतमध्ये. इकडे आतमध्ये बघा, इकडे आता हार्लीचं कुठे ते पाहायला पाहिजे आपल्याला. आता इकडे पूर्ण टाटाचं सर्व्हिस सेंटर आहे. इकडे हार्लीचं उतर. तर मंडळी, आपण आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे. इकडे बघा तुम्ही, सर्व तुम्हाला हार्ली डेव्हिडसन पाहायला मिळते या साईडला. आणि इकडे ते यांचं सर्व्हिस सेंटर आहे या साईडला. ॲक्च्युली सर्व पूर्ण टाटाचं सर्व्हिस सेंटर आहे. आणि बाजूला आपलं आहे हार्लेचं. आणि ही टॉप मॉडेल आहे हार्लेचं, X440 ही वाले. त्याला बोल लवकर करून दे, आपल्याकडे वेट करू. त्याला बोल लवकर करून दे, आपल्याकडे वेट करू. 12:30-1 पण दिलं ना तर खूप झालं. म्हणजे आपण डायरेक्ट मग गाडी घेऊनच निघू, परत यायला नको त्यासाठी. कारण अंधेरीला यायचं म्हटलं बाबा हाल खराब होते आणि काय. आणि हार्ली बघा, काय कडक गाड्या आहेत. हे धूळ का खातं कोणा स्टॉक मला. मस्त गाड्या आहे, हे बघा ना, सही आहे. ही व्हाईटवाली एक नंबर आहे. सीट बघा त्याची, बॅकरेस्ट बघा त्याचं. चला आपण जाऊया आतमध्ये. हे बघा, इकडे आल्यावर असं यांचं सर्व्हिस सेंटर आहे पूर्णपणे. हा बघा, इकडे पूर्ण सर्व्हिस वगैरे होतं गाड्यांच्या. हँडल असं वरती आहे, त्याचं हँडल मस्त वरती आहे बघा या साईडला. खूप गाड्या लागल्या इकडे, सही आहे.
ती पण एक कडक आहे बघा. लेगेस थोडा मोठा बघा. सही आहे यार, एक नंबर. तर आपली गाडी आता आतमध्ये घेतली सर्व्हिसिंगला. बरं, आपला पहिलाच नंबर लागला, लवकर म्हणून पहिलाच नंबर लागला. अजून त्याच्या पाठी 1-2 गाडीवर आहेत. तर म्हणजे कसं आहे, आतमध्ये सर्व्हिस करताना शूटिंग करायला अलाउड नाही आहे. ते म्हणाले फर्स्ट सर्व्हिस आहे म्हणून तसं कोणा अलाउड करत नाही आहे. कदाचित सेकंड सर्व्हिसला अलाउड करतील. तर आपण जर सेकंड करायला होतो तुम्हाला जमलं दाखवूनच. तर त्याला विचारलं मी काय काय आपलं चेंज होणार या टायमाला. तर ते म्हणाले की गॅस्केट, ओव्हरिंग आणि मग त्याच्यानंतर एअर फिल्टर जे काय आहे सर्व चेंज होईल. मग त्याच्यानंतर आपलं जर ऑइल वगैरे चेक करतील, पूर्ण वॉशिंग वगैरे होईल, सर्व गोष्टी आपल्या इकडे होऊन जातील. मग लहान लहान जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते होऊन जातील. मला असं वाटतं कमी कमी 2 तास लागतील सर्व्हिससाठी. तर आपण तिकडेच बसतो आहे. आपण जेव्हा गाडी घेऊ तर तुम्हाला पुन्हा भेटेन मी, आणि तेव्हा जे काय कॉस्टिंग असणार आहे ते तुम्हाला सांगेनच. आणि अजून एक गोष्ट म्हणजे लेबर कॉस्ट फर्स्ट सर्व्हिसला फ्री आहे. म्हणजे टोटल 3 सर्व्हिस फ्री आहे. लेबर कॉस्ट तुम्हाला लागणार नाही 3 सर्व्हिसला. पण तुम्हाला जे काय पार्ट चेंज करतील त्याचं कॉस्टिंग तुम्हाला लागेलच फॉर शुअर. ते तर हर बाईकला लागतंच. तर गाडी घेताना त्यांना विचारलं तुम्हाला काय काय इश्यू आहेत म्हणून. तर मला ॲक्च्युली तसे काही इश्यूज गाडीमध्ये जाणवले नाही अजूनपर्यंत तरी. म्हणजे बोला काय ना, ऑल ओकेच वाटतं मला तरी. फक्त तुम्ही आपलं अजून स्मूथ कर गाडी करा, अजून काय तेवढंच त्यांना बोलू, अजून थोडंच कर, बाकीचं काय नाही. हां, ॲव्हरेज वगैरे आता फर्स्ट सर्व्हिस नंतर वाढेल असं मला तरी वाटतं आहे. बघू. तर आता 2 तास बसून करायचं काय. तर मॅडमला लागले भूक. बसला मॅडम भूक लागते. अशी अवस्था आहे आपल्याकडे. हां, म्हणजे आपण नाश्ता पण नव्हता गेला, फक्त चहा पण निघालो होतो कारण आपल्याला लवकर यायचं होतं यासाठी वगैरे. तर 2 तास आहे तर आपण बाहेर जाऊन नाश्ता पण करू आणि मग पुन्हा इकडे जाऊ. तर आपण हॉटेल शिबम ग्रीनमध्ये आलो आहे नाश्ता पाणी करायला. आणि अमू असं बघते आहे मेन्यू कार्ड, सगळ्यात खूप काय मागवणार काय इडली वडा बस, आणि मी डोसा. वाटते असं की काय बाबा काय बोलायचं आता. सही वाटतं, हॉटेल चांगलं वाटतं आहे. तर आपण इकडे आता इडली वडा वगैरे ऑर्डर करू, खाऊ वगैरे, आणि परत जाऊ आपण आपला सर्व्हिससाठी. आपला इडली वडा आणि पावभाजी आलेली आहे. चांगली टेस्ट आहे ना. चला आता आपण खाऊन घेऊया आणि घेऊ. तर आपला नाश्ता पकडून झाला आहे. आता पुन्हा आलो आपल्या सर्व्हिस स्टेशनकडे. तर तुम्हाला बोललो होतो ना मी, इकडे ते पाईपलाईनचं काम चालू आहे. इकडे आपलं सर्व्हिस स्टेशन या साईडला, आणि इकडे बघा इकडे पाईपलाईन काम चालू आहे या साईडला. त्याच्यामुळे तो मला म्हणाला की तुम्ही जरा लवकर या म्हणून. लवकरचे 3-4 आधी या, का जर पूर्ण फोडलं तर मग गाडी आतमध्ये येणार नाही त्यासाठी. तर आपली गाडी आता गेली वॉशिंगला. वॉशिंग वगैरे करून झालं की गाडीकडे येईल. आणि अजून एक गोष्ट मला सांगायला विसरलो, इकडे ऑइल पण चेंज होईल. फर्स्ट वेळेला ऑइल पूर्ण चेंज होतं, आणि आय थिंक ऑइलचंच कॉस्टिंग जास्त असतं, कारण 1 नंबर ऑइल पाहिजे आपल्या गाडीला. की बाकी जे काही असेल तुम्हाला सांगेनच किती खर्च आला आपल्या याच फर्स्ट सर्व्हिसला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कसं आहे ना मंडळी, की मी घेतली होती हार्ले डेव्हिडसन शोरूममधून, प्रभात हिरोमधून, म्हणून आपली सर्व्हिस हार्लेला आहे. जर तुम्ही हिरोमधून घेतली, कारण ही हिरो आणि हार्लेच्या कोल्हापूर गाडी बनवली ना, तर तुम्ही हिरोमधून घेतली ना, तर तुम्ही हिरोच्या सर्व्हिसमध्ये सुद्धा तुम्ही सर्व्हिस करू शकता. तसं आहे ते. आपण हार्लेला घेतलो म्हणून आपण हार्लेला करतो तसं. आणि हिरोचे सर्व्हिस सेंटर खूप आहे तसे बघायला. तर हार्लेचं आय थिंक हा एकच सर्व्हिस सेंटर आहे आपल्या मुंबईमध्ये तरी, असं मला तरी वाटतं. तर मंडळी आपली गाडी आलेली आहे पूर्ण मस्तपैकी वॉश वगैरे करून. वाजलेत बरोबर 12:15. फुल ऑन टायमवर आपलं काम झालेलं आहे बघा. कडक वाटतं, कडक एक नंबर. आता वॉश वगैरे करून झालं मग किंग छान दिसतं बघा. सही वाटतं, सही आहे, सही. आपलं नाव काय? मोरेश्वर. मोरे साहेबांनी केलेले पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे एक नंबर वाटतं. थँक्यू सो मच. आता चेन लूप करतात काय? आता चेन लूप करणार आहेत. फुल ऑन जाम झालं इकडे बघा. तुम्हाला एक ट्रॅफिक क्लिअर करतो आणि भेटतो. चला. तर मंडळी मी वाट बघतो हायवेची. तर त्यांनी मला GPS वर आतला रस्ता दाखवला, हायवे दाखवलाच नाही आहे. तर मला वाटलं आत्ता हायवे येईल, हायवे आलं की आपण आपलं गोप्रो ऑन करू. पण हायवे काय येत नाही. आता मला कळलं की भाईनी आतून रस्ता दाखवला मला गुगल आंटीने. तर आपण आतूनच चाललो आहे. जाम ट्रॅफिक आहे यार, खूप कंटाळा आला सिरियसली. तर आत्ताचे वाजले काहीतरी 1:10 आणि दाखवतं काहीतरी 40 मिनिट आपल्याला घरी पोचायला. तर ॲक्च्युली काय झालं होतं ना, त्यांचं सर्व्हर डाऊन होतं. त्याच्यामुळे ते म्हणाले की तुम्हाला मी बिल व्हॉट्सअप करतो उद्या परवा. तर आपलं अप्रॉक्स 3,500 रुपये बिल झालं आहे सर्व्हिसिंग. 3,500. आता हे 3,500मध्ये ऑइलचे किती आहेत, गॅसकेटचे किती आहेत, किंवा एअर फिल्टरचे किती आहेत हे काय मला माहिती नाही, कारण मला बिल मागे नाही अजून. पण जेव्हा माझ्याकडे बिल येईल ना तेव्हा तुम्हाला मी सांगेनच फॉर शुअर. म्हणजे याचा अर्थ काय, व्हिडिओ मी आता एंड करत नाही. जेव्हा आपल्याकडे बिल येईल तेव्हाच मी व्हिडिओ एंड करेन तो.
उद्या किंवा परवा. फक्त वाट बघतोय कधी ही गाडी आपली आपण कोकणात नेतोय याची वाट बघतोय, सिरियसली वाट बघतोय. तर मंडळी फायनली सर्व्हिसचं बिल आलेलं आहे आपला मेलवर. 2 दिवसांनी ते बिल आलं आहे, हे बघा. तर तुम्हाला सांगतो की आपला टोटल खर्च किती झाला आहे ते. तर मी तुम्हाला बाईकवर असताना बोललो होतो की 3,500 रुपये बिल आलं आहे, पण त्यापेक्षा थोडं कमी आलं आहे. सांगतो केवढं ते. तर तुम्हाला मी आता हे जे बिल दाखवतो आहे ना, ते हे बिल तुम्हाला साईडला फ्लॅश पण करतो आहे मी. सर्वात अगोदर गॅस्केट क्रॅनकेस कवर ते काहीतरी आहे 110 म्हणजे 110 रुपयाला. मग ऑइल फिल्टर ते काहीतरी आहे 67 रुपीजला. मग ड्रेन कॉक पॅकिंग ते आहे काहीतरी 1 रुपीज 1.69 रुपीज. आणि मग मेन म्हणजे आपली हार्ले डेव्हिडसनचं ऑइल, हार्ले डेव्हिडसन X15W50 2800 mlचं ऑइल लागलं आहे. ते काहीतरी आहे 2288 रुपीज. सर्वात जास्त खर्च आपला ऑइलवरच येतो, कारण ऑइल खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपलं इंजिन पण मोठं आहे त्यासाठी. तर टोटल बिल झालं आहे आपलं 2912 आणि GST वगैरे सर्व ॲड करून आपलं बिल झालं आहे 3367मध्ये आपलं फर्स्ट फ्री सर्व्हिस झालेलं आहे. लेबर कॉस्टिंग वगैरे काही लागणार नाही आहे. सेकंड आणि थर्डला पण लेबर फ्री आहे, जे काय असेल तर आपले ह्याचे चार्ज लागतील आणि काही नाही. तर मी तुम्हाला असं सांगेन, हार्ले डेव्हिडसन X440 सर्व्हिस खूप कमी आहे, मग कॉस्टिंग खूपच. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही गाडी आपण का घेतली. आपण रॉयल एनफिल्डची एक गाडी बुक केली होती, हॅवी गाडी बुक केली होती, बुक कॅन्सल करून आपण ही गाडी घेतली. त्याचा पण मी डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे की आपली हार्ले डेव्हिडसनची सर्व्हिस कुठे होते आणि आपल्याला काय काय कॉस्टिंग लागल्या, सर्व डिटेल तुम्हाला दिलेला आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बाजूचं बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मग इंस्टाग्राम ID sandy_v लगेच कनेक्ट व्हा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.